महालक्ष्मी सरस सिडको वाशी येथील एक्झिबिशनला आली आणि हा माझा पार्ट 2 आहे. नमस्कार, मी आहे प्रेरणा झाडबुके आणि तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. सो तुम्ही माझा लास्ट पार्ट 1 बघितलाच असेल, त्याच्यात आपण सगळे स्टॉल्स कव्हर नाही करू शकलो. सो यावेळेस मी म्हटलं होतं पार्ट 2 पण काढायची गरज आहे आणि मी परत तुम्हाला सगळे स्टॉल्स एक्सप्लोअर करून दाखवणार आहे, जे आपण मागच्या ब्लॉग मध्ये एक्सप्लोअर नाही करू शकलो. तर चला या. आता आपण फर्स्ट स्टॉल कडे आलो आहोत आजच्या ब्लॉग मधल्या. सो इथे मला एक काका दिसताय, स्टॉल नंबर 60. स्टॉल नंबर 60 आणि यांचे पेंटिंग्स खूप सुंदर दिसतात, सगळ्या हँडमेड आहेत. सो आपण त्यांनाच विचारूयात, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. काका, तुमचं नाव काय आहे? जगदीश करजेकर. अच्छा, आणि हे सगळं तुम्ही कुठून आला आहात? मी आहे मुरुड जंजिऱ्याचा, खुद्द रायगड जिल्हा. अच्छा, तर तिथून तुम्ही आलात आणि सगळे हँडमेड पेंटिंग पेंटिंग आहे. ओके, आणि जरा आम्हाला दाखवा एक एक पेंटिंग की किती रेट असणार ते पण आज 3000 पासून आहे. 3000 स्टार्टिंग 5000 3000 पासून आहे. अच्छा, फर्स्ट. आणि 3000 वाली कुठली आहे? 3000 वाली ही आहे खाली. अच्छा, बैलगाडीची. हातामध्ये घ्या हातामध्ये. ही तुम्ही बघू शकताय किती सुंदर नॅचरल त्यांचं पेंटिंग आहे आणि ही 3000 ला आहे. आणि हे जे आहे ते 35,000 ला आहे. 35,000 ला आहे. हे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण तेवढंच नॅचरल पण वाटतंय. खूप छान. ह्या पेंटिंग बद्दल मी सांगायचं म्हणलं तर कोळी संस्कृती आहे ना, हो, जे नारळी पौर्णिमेला जेव्हा समुद्रावरती पूजेला जातात त्या विषयावर हे पेंटिंग बनवलंय. अच्छा, ओके. खूप छान पेंटिंग्स आहेत आणि ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. कडे आलो. स्टॉल नंबर आहे 73. सो मला इथे सगळे बिस्किट्स दिसतात आणि घरगुती मसाले दिसतात. सो नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं नाव मोहित प्राण जाधव. अच्छा, आणि कुठून आलात? आम्ही कोल्हापूरवरून आलेलो आहे. अच्छा, प्रॉपर कोल्हापूर. हो. बरोबर. आणि काय काय प्रोडक्ट्स आहे तुमच्याकडे? आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे सगळे घरगुती प्रकारचे बिस्किट आहे, ज्यामध्ये गव्हापासून सगळे बनलेले मटेरियल्स आहेत. त्याचबरोबर हे सोयाबीन प्लस गहू, हे गव्हाची बिस्किट आहे, प्लस हे मिल्क मध्ये दुधातले बिस्किट आहे, आणि सगळ्यात वेगळं म्हणजे हे नाचणीचे बिस्किट. ओके. सो तसेच त्यासोबत आपले मल्टीग्रेन पण बनवले जात आहेत. तेच नट्सचे पण बिस्किटे आहेत. तसेच रेटचं सांगायला गेलं तर हे 150 रुपये पाव किलो आहे, आणि गव्हाचे आणि सोयाबीनचे 100 रुपये. स्टॉल कडे आलो. स्टॉल नंबर आहे 71. सो नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं नाव सखुबाई तुकाराम पाथरकर. अच्छा, मी परभणी जिल्ह्यातून आली आहे. ओके. सो मला यांच्याकडे दिसतात सगळ्या टाइप्सच्या अगरबत्ती आहे, धूप आहे, सगळे. तर त्यांच्याकडून आपण विचारून घेऊया काय काय प्रोडक्ट्स आहे ते सांगा. आमच्याकडे गाईच्या शेणापासून बनवलेली धूप आहे, आणि नॅचरल केशर, चंदन आणि गुलाब हे पण आहेत. हँडमेड अगरबत्ती आहे ही. हे हँडमेड अगरबत्ती आहे. आणि तसेच वेगवेगळे याचे आहेत, आणि नॅचरल मध्येच मोडते. सिंगापुरी लोबान आहे. हे पांढऱ्या कलरिंग मध्ये आहे, पांढरी पण लोबान आहे. त्यामध्ये पॉकेट मध्ये पण वेगवेगळे हे मिळतील, फ्लेवर मिळतील. मोगरा आहे, गुगल आहे, तसेच वृंदावन आहे. आणि बॉटल मध्ये सेंटेड अगरबत्ती आहे. बॉटलचा रेट काय? 100 रुपये. 100 रुपये. त्याच्यामध्ये चंदन आहे, मोगरा कळी आहे, वेगवेगळे अच्छा, याच्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. वेगवेगळे फ्लेवर आहेत. आणि सगळ्यांचे 100 रुपये रेट आहे? नाही, वेगवेगळे रेट आहेत. मोठ्या बॉटलचा 100 रुपये रेट आहे, आणि छोटी त्याच्या फ्लेवर नुसार 80 रेट वाली आहे, 70 वाली आहे, आणि 100 वाली पण आहे. ओके. हे 80 रुपीजला आहे. जर तुम्ही छोटं बॉटल घेतलं तर याच्यापेक्षा मोठं वेगवेगळ्या रेट्स आहेत. आणि हे जे गाईच्या शेणापासून जे तुम्ही म्हणतात बनवले, त्याचा रेट काय? 100 रुपये. हे 100 रुपयाचं आहे आणि ओरिजिनल आहे. ओरिजिनल गाईच्या शेणापासून मॅडम हे आपण स्वतः बनवतो. त्यांचं होम प्रोडक्शन आहे, आणि गाईच्या शेणापासून हा धूप बनवलाय, जेणेकरून सगळे जंतू वगैरे मरतात. सो तुम्ही नक्की प्रिफर करा. आणि 100 रुपीजला आहे. खूप छान आहे, सगळ्यांना रिकमेंड करेल. मॅडम ओली धूप पण आहे आपल्याकडे. हे नेक्स्ट यांच्याकडून मला कळलं, हा ओला धूप आहे, आणि हा पण ओरिजिनल आहे. चंदन युज केलंय यांनी याच्यात, आणि मला इथून पण वास येतोय. एवढा पॅक केला असून सुद्धा मला वास येतोय चंदनाचा. सो तुम्ही नक्की प्रिफर करा. थँक्यू. पण नेक्स्ट स्टॉल कडे आलो होतो. स्टॉल नंबर आहे 72. इथे मला सगळे होममेड मसालेच दिसतात, आणि अजून एक यांचा युनिकनेस आहे, तर यांच्याच कडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? रोहिणी मगर.
अच्छा, कुठून आणि आला आहात? आपण देवी भोरे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर इथून आलेलो आहोत. ओके. आपल्या गटाचं नाव आहे राधिका महिला स्वयंसहायता समूह. अच्छा, काय काय प्रोडक्ट्स ते सगळं त्याच्या- विथ रेट्स पण सांगा. त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला बनवतो, मालवणी, कोल्हापुरी, काळा मसाला, गोडा मसाला, शेंगदाणे आणि जवस चटणी, तीळ चटणी, कारळे चटणी, अच्छा. ग्रीन मटन मसाला आहे, ज्याच्यामध्ये आपण चिकन मटन सूप बनवू शकतो. आणि सर्वात स्पेशल आपला भरलं वांग मसाला आहे, की हा भरलं वांग सर्वात मसाला. स्पेशल यांचा भरले वांग्याचा मसाला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कारलं, भेंडी, गवार किंवा शिमला मिर्च अशा कोणत्याही भाज्या बनवू शकता. अच्छा, म्हणजे दुसरं काही टाकायची कोणतेही गरज ऍड नाही. करायची गरज नाहीये तुम्हाला, फक्त तेलामध्ये बनवू शकता. ओके. आणि किती दिवस टिकतो तो हा मसाला? तो मसाला 4 ते 5 महिने आरामशीर टिकतो. आता अच्छा. सध्याच्या Fridge मध्ये वातावरणामध्ये ठेवावं तुम्हाला ना? फ्रीज मध्ये ठेवायची गरज पण नाही. ओके. हे पण एक चांगलं ऑप्शन आहे लेडीज साठी, की आपल्याला वेळ म्हणजे नसतो, ज्या job करणाऱ्या महिला वगैरे आहेत. जॉब मुळे वेळ नसतो, तर पटकन हा मसाला भरायचा आणि भाजी फोडणी टाकायची आणि भाजी तयार. सो एक छान ऑप्शन आहे, मी सर्वांना रिकमेंड करेन. आणि इथे येऊन घ्या. त्याचे रेट्स पण सांगा एकदा. हो, आपल्याकडे कांदा लसूण मालवणी कोल्हापुरी जे मसाले आहेत ते 200 रुपये पाव किलो प्रमाणे आहे. अच्छा. आणि जो वांग्याचा मसाला आहे तो 150 रुपये पाव प्रमाणे आहे. आणि चटण्या पण 150 रुपये पाव किलो आहेत. बर, त्यामुळे अवश्य भेट द्या. ओके, थँक्यू. वेलकम. नेक्स्ट स्टॉल कडे आलो. स्टॉल नंबर आहे 74. आणि मला अजून एक सांगायचं, जेव्हा मी पार्ट 1 केला होता तेव्हा मी यांच्याकडून तांदळाचे पापड घेऊन गेले होते, ते मला खूप आवडले. सो मी परत या स्टॉलवर आले आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा सगळं दाखवते इथे. सो नमस्कार, काय नाव आहे तुमचं? नमस्कार ताई, माझं नाव प्रियंका रमाकांत कांबळे. अच्छा, कुठून आलात? नाशिकवरून आलोय. अच्छा, आणि सगळे प्रोडक्ट्स तुम्ही आम्हाला माहिती द्या आणि विथ रेट्स द्या. गव्हाची कुरडई आहे मॅडम. हा, 150 रुपयाला एक पाव. पाव किलो. 1 किलो कसं येईल हे अजून पापड? हे पापड 250 रुपयाला पाव. 250 रुपयाला आहे पूर्ण पॅकेट. हे पूर्ण पॅकेट तुम्ही 250 रुपयाला घेऊ शकता. अजून काय काय नवीन आहे? अजून सर्व प्रकारचे कडधान्य आहे, हम्म. गुळ आहे ऑर्गॅनिक. स्टॉल कडे आलो. नेक्स्ट स्टॉलचा नंबर आहे 82. आणि इथे मला सगळे छान छान प्रकारची ज्वेलरी दिसतात, अँटिक ज्वेलरी पीसेस दिसतात. ज्वेलरी. हाँ, तर अपन त्यांना विचारूयात. नमस्ते, क्या नाम है आपका? शीमा. कहाँ से आए हो? कर्नाटका. कर्नाटका पण आले थे. सो आपका जो भी रेट्स है सब बता दीजिए विथ प्रोडक्ट. ये मोती है 6000 का है, ये ओरिजिनल है ओरिजिनल है. 6000. और और ये 400 का है, मेटल का है. अच्छा, हे छान वाटतंय बघा, अँटिक वाटतंय. 400 रुपयाचं आहे हे आणि मस्त वाटेल. तर आहे 85. मला इथे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे छान छान ऑब्जेक्ट्स दिसतात, जे की हँडमेड असं कळालंय. सो आपण त्यांना विचारूयात. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? माझे नाव आहे सौ सोनाली पुरुषोत्तम अच्छा, कुठून आलात? चंदनखेडे. आम्ही गडचिरोली जिल्ह्यावरून आले. चुरमुर या छोट्याशा गावामध्ये राहते. ओके ओके. सो हे काय काय तुम्ही मला सगळं सांगा, व्ह्युअर्सचं सगळं सांगा. ठीक आहे. हे बगड्याचं झाड आहे आणि हे कुंडी आहे. हे सगळं तुम्ही हाताने बनवतो, मशीनने काढते. अच्छा, आणि कोणतं मटेरियल आहे? हे सागवान आहे, सागवानच आहे हे. सागवान पासून तयार करतो. अच्छा, आणि हे पेनी स्टँड आहे, हे रेट्स कलश आहे. काय? हा? रेट्स काय या यांचं माशाचे? 350 आहे. 350 रुपयाला आहे. हे बघा पेंट स्टँड आहे. हे पण चांगलं युनिक ऑप्शन आहे. सागवानच आहे, त्याच्यामुळे चांगलं तुमचं कलेक्शन होऊ शकतं. आणि छोटे छोटे टॉर्टॉईज आहेत. हे आहे चाबी किचन. हा, हे किचन्स पण आहे. किती रुपयाला आहे? हे 120. 120 रुपयाला हे किचन आहे. अच्छा, आणि ही जी गाडी दिसतीये ही? हे बैलगाडी आहे. हा, किती रुपयाला एक बैलगाडी? तिथे प्राइस 800 आहे रुपयाला. ही बैलगाडी 800 रुपयाला. सो नक्की स्टॉलला व्हिजिट करा, छान छान कलेक्शन्स आहे. थँक्यू. वेलकम. नेक्स्ट स्टॉल कडे आपण आलो. स्टॉल नंबर 86 आहे. सो आपण मला इथे खूप छान चटपट आयटम्स दिसतात, सो त्यांना आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार, काय नाव आहे नमस्कार तुमचं? ताई, नाव काय माझं तुमचं? नाव गंगा राजू सुर्वे, रायनार तामसी, तालुका जिल्हा वाशिम. अच्छा, माझ्या समूहाचं नाव आहे ज्ञानेश्वरी स्वयंसहायता समूह. अच्छा. आमच्याकडे आहे चटपटीची घरगुती बनवली आट्याची पापडी. ओके, हे आट्यापासून आट्यापासून बनवलेली पापडी आहे. आम्ही ही टेस्ट करून देतो. आणि आट्याची भाजणी असते ना, आपलं ज्वारी बाजरी मिक्स, याच्यापासून बनवलेली आहे भाकरवडी. सो आपण नेक्स्ट स्टॉल कडे आलो आहे. स्टॉल नंबर आहे 89. तर मला इथे खूप छान छान साडीज दिसतात, आपण त्यांना माहिती विचारूयात. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? अनु बाळासाहेब शिवाने. अच्छा, कुठून आलात? आम्ही ठाण्यातूनच? ठाण्याहून आलो. प्रॉपर ठाणे. ओके. सो तुमचे खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स दिसतात, तर मला रेट सहित सांगा. याचं काय रेट आहे? याचे 4,500. 4,500. 4,500. आणि मटेरियल कुठलं आहे? पेंट अच्छा, हँड पेंटिंग आहे. हँड पेंटिंग आहे बघा. खूप आणि सुंदर आहे, 4,500 मध्ये तुम्हाला ही साडी भेटेल. खूप सुंदर वाटतंय बघा, तुम्ही बघू शकताय. ती छान
यांनी कलाकुसर केली आहे. अजून ती सेकंड नंबरची साडी कुठली ही हा ही 2,500 मध्ये 2,500 मध्ये 2500 मध्ये. आणि मटेरियल कुठलं आहे? मुंगाचं. अच्छा, ओके, चालेल. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा या स्टॉलला. खूप छान छान साडीज आणि आजकालचा ट्रेंड आहे असं सगळ्या साड्यांचा. सो या. सो आपण नेक्स्ट स्टॉल कडे आता आलो. स्टॉल नंबर आहे B1 आणि मला इथे खूप छान अँटिक ज्वेलरी पीसेस दिसतात. तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? विजय पवार. अच्छा, कुठून आलं? बीड मधून आलात? हो. ओके. आणि हे काय काय खूप छान वेगळंच काहीतरी दिसतंय आणि ट्रेंडिंग पण आहे. तर याचं माहिती द्या, विथ ट्रेड्स पण सांगा. हे आहे बंजारा एम्ब्रॉयडरी, जी अच्छा. महाराष्ट्रामध्ये नष्ट प्राय झालेली आहे आणि आम्ही गेली 20 वर्षापासून ही एम्ब्रॉयडरी रिवायवल जतन केलेलं आहे. तर हे पारंपरिक उद्योगापासून कंटेम्पररी प्रोडक्ट आपण याच्यामध्ये इथे बनवलेले आहेत, जे ज्वेलरी आहे, चोकर्स आहे, अच्छा, काय रेट कुर्तीज आहेत, ब्लाउज काय आहे. रेट आहे? ते 750 आहे. अच्छा, सगळं हँडमेड असल्यामुळे Handmade. जरासं कॉस्टली आहे. येस. ओके. हे आणि ते 600. अच्छा, इथे पण खूप छान छान प्रकार त्यांनी दाखवलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे मिरर वाला आहे, खूप सुंदर आहे. गळ्यात खूप छान दिसेल, साडीवर वगैरे. हो हो, साडीवर वगैरे घालू शकता. हा, हेअर स्टिक आहे मॅम, हेअर रबर आहे, स्टिक्स आहेत. अँकलेट आहे, हे दिजार अँकलेट. हे अँकलेट्स पण आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान वाटतील हे अँकलेट्स. हे बघा. सो आपण नेक्स्ट स्टॉल कडे आता आलो. नेक्स्ट स्टॉल नंबर आहे B4 आणि मला इथे खूप छान पेंटिंग्स दिसत आहेत आणि हे हिने काढलेलं आहे. तर आपण तिच्याकडून सगळी माहिती घेऊयात. नमस्कार, काय नाव आहे तुझं? माझं नाव प्राची वाघमारे आहे. अच्छा, आणि कुठून आले? मी नागपूरहून आली आहे. अच्छा, आणि हे सर्व जे दिसत आहेत ते सगळं तू हा, काढलेले मीच काढलंय सगळे. खूप सुंदर आहे. आणि आता काय काढतेस? श्रीकृष्णाचं हा, लड्डू श्रीकृष्ण गोपालचं काढते. आता सध्या चालू आहे चित्र काढायचं. खूप छान आहे. हे पण खूप छान दिसतंय मला. Thank you. आणि हे कुठलं आहे? आणि ही याचं rate? बनारसची पेंटिंग आहे. अच्छा, आणि एक्रेलिक rate? पेंटिंग ओके, एक्रेलिक आहे. रेट काय याचं? ती 5,000 ला आहे. 5000 ला तुम्हाला भेटेल. आणि मी स्वतः हे सगळं काढलंय हाताने. मी सुद्धा आता बघते आणि खूप छान वाटतंय एकंदरीत हा स्टॉल. इथे गणपती बाप्पा पण बघू शकताय तुम्ही. किती नॅचरल आणि किती छान वाटतात. खूप आवडलेली राधाकृष्णाची पेंटिंग आहे. ही किती रुपयाला आहे? 4000 ला आहे. आणि खूप छान असं रिअल वाटतंय. सगळ्यांना तर हीच आवडतीये. तुम्ही पण नक्की बघा, विचार करा घ्यायचं असेल तर. 4000 ला आहे. मी नक्की रिकमेंड करेल सर्वांना. सो ऑल द बेस्ट तुला. Thank you. आणि कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट Online, नंबर. online ओके, कॉन्टॅक्ट नंबर सांग एकदा. 9585197830. थँक्यू. असं नेक्स्ट स्टॉल कडे आपण आलेलो. स्टॉल नंबर आहे B23 आणि सर्व लेडीजची एक इच्छा असते की त्यांच्याकडे एक तरी कंचीपुरम साडी पाहिजे. सो आपण त्या स्टॉल कडे आलो. त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात. नमस्ते. नमस्ते। हाय, आपका नाम? मेरा नाम शिवांक है, अच्छा, आपका असो? बेंगलोर कर्नाटक। ओके. सो कर्नाटकातून आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण साडींची माहिती घेऊयात. आप सब साड़ीज आपकी दिखाई विथ रेट्स भी बता हाँ, दीजिए. आपको यहाँ से स्टार्ट होता है सर 2500 से आएगा। 20 ग्राम्स कांजीवरम सिल्क आएगा। अच्छा, ये कांजीवरम टेम्पल सिल्क में आएगा 3200 रहेगा। ये मलबारी सिल्क आएगा ओरिजिनल विद थ्रेड वर्क, ये आपको 3800 आएगा। ये अच्छा। मलबारी सिल्क में विद जरी है, ये वाला आपको 4900 आएगा। ये इसमें सब मैसूर- प्योर में है? ये सर आपको मलबारी सिल्क में आएगा ओरिजिनल। अच्छा, ओके. प्योर में आप देखेंगे तो इस टाइप का कुछ कांजीवरम में मिलता है, हाँ, इस टाइप का भी सिल्क मार्क आएगा। अच्छा, हाँ. इनके क्या रेट्स ये है? वाला आपको आफ्टर डिस्काउंट आपको 30,000 तक पड़ता है। ओके. इसी में आपको चाहिए तो रियल गोल्ड का भी मिलता है। हाँ, हे बा. ही त्यांनी इसमें आपको गोल्डची 3 दाखवली ग्राम्स आहे. गोल्ड, 107 ग्राम्स कॉपर सिल्वर और 200 ग्राम्स कॉपर रहेगा। इसके अंदर आपको 1 kg प्लस वेट आता है। हाँ, हाँ. इसका ये- क्या रेट है? ये 1,06,000 का है। हे बा, ही सर्वात त्यांच्याकडली कॉस्टली साडी आहे. 1,06,000. सो ब्राइड्स Bridal कर साडी. सकते हैं. हाँ. आणि हे प्युअर ये रियल गोल्ड आएगा, रिअल 24 गोल्ड कैरेट। आहे. 24 कॅरेट. खूप छान दिसायलाच खूप छान दिसतीये. बाकी फिर आपको हमारे पास कांजीवरम में फर्स्ट टाइम ड्रेस मटेरियल भी बनाया है अच्छा, इस टाइप का। Dress फर्स्ट टाइम material? ड्रेस मटेरियल आएगा कांजीवरम में। अच्छा, ओके. ड्रेस मटेरियल्स पण खूप हाँ जी। छान छान आहे, एकदम हेवी. आणि क्या रेट आहे इसका? ये वाला आपको 4800 पड़ता है। ओके. ये भी ये पूरा हैंडलूम का आएगा, ओके. पूरा थ्रेड बेस्ड रहता है। अच्छा. त्यांचं शॉप जे आहे, स्टोर जे आहे ते मैसूर मध्ये आहे, मैसूर कर्नाटका. सो तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून जे पाहिजे ते तुम्ही ऑर्डर करू शकता. महाराष्ट्र व्यतिरिक्त तुम्हाला इथे दुसऱ्या राज्यांमधले स्टॉल्स बघायला भेटतील. फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर आहे, तिकडे मागे बघू शकताय तुम्ही. पश्चिम बंगाल आहे, परत मध्य प्रदेश आहे, बिहार आहे. असं
बनारसी सिल्क्स आहेत, खूप छान छान स्टॉल्स आहेत. सो आपण नेक्स्ट स्टॉल कडे आलोय. स्टॉल नंबर आहे B67 आणि हा सिंधुदुर्गचा स्टॉल आहे. सो आपण या आंटी कडून सगळी माहिती विचारून घेऊयात. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? मी सुवर्णा गावडे, वेंगुर्ला हणसूर. अच्छा, आणि काय काय प्रोडक्ट? कोकणातील उत्पादन आम्ही तयार करतो ना, ते मी सर्व आणलेलं आहे. हे कोकम तेल आहे. हे कोकम तेल आहे. मला आता यांच्याशी बोलल्यावर कळलं हे तुम्ही ऍज अ मॉइश्चरायझर पण युज करू शकता. स्किन ड्राय झाली वगैरे तर कोकमाच्या बियापासून. कोकमच्या बियापासून तयार केलेलं आहे. खूप छान आणि नॅचरल प्रोडक्ट आहे. मला तर खूप आवडलं. मी सुद्धा हे घेणार आहे आणि मी तुम्हाला सुद्धा रिकमेंड करते. महिलांनी बनवलेले सर्व प्रकारचे लाडू आहेत. अच्छा, आणि हे काय आहे? हे फणस गरे आहे, जॅकफ्रूट वेफर आहे. अच्छा, हे जॅकफ्रूट वेफर्स आहे, फणसाचे गऱ्याचे वेफर्स आहे. हे पण खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात. याचा रेट काय? ह्याचा रेट आहे 50 रुपये लावलेला आहे. 50 रुपयाला एक पॅकेट आहे यांचं. आणि हे आंबावडी आहे. आंबावडी सर्वांचं फेवरेट असतं. हे किती रुपयाला? 20 ला 4 बनवलेले आहे. 20 रुपयाला 4. आणि कोकम आहे, चिंच आहे. यांचे ओरिजिनल कोकम त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. अच्छा, हे ओरिजिनल कोकम आहे. यांच्यापासूनच हे जे आहे तुम्हाला बनवलेलं आहे ते बनवलेलं आहे. मालवणी मसाला आहे, मच्छी मालवणी मसाला पण आहे यांचा. सगळ्या भाजीत वगैरे आपण यूज करू शकतो. 20 ला 5. खूप छान मसाला आहे. 50 ला 10. परत मग या मिरच्या पण मला दिसतात. या पण छान मस्त दिसतात. ते पण तुम्ही रिकमेंड करेल मी सर्वांना. तुमचा नंबर सर्वांना सांगा म्हणजे तुम्ही ऑर्डर देऊ शकता. अच्छा, 9867-474-270. सुवर्णा गावडे, वेंगुर्ला हणसूर. सो नक्की तुम्ही ऑर्डर द्या. खूप छान पदार्थ आहे इथे. थँक्यू. नेक्स्ट स्टॉल कडे आपण आलो आहे. स्टॉल नंबर आहे B71 आणि इथे मला खूप छान पर्स दिसत आहेत. खूप छान कलेक्शन दिसत आहे. सो मी या स्टॉलवर पण व्हिजिट केलंय. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात की कुठले आहेत आणि काय रेट्स आहे. हेलो, नमस्ते नमस्ते. क्या नाम है आपका? मैम, मेरा नाम अवंती है. अच्छा अच्छा, कहाँ से हो आप? मैम, मैं गुजरात से हूँ बट मैं महाराष्ट्र में रहती हूँ. अच्छा, गुजरातचे आहे पण या महाराष्ट्रीयन आहे कारण महाराष्ट्रामध्ये राहतात. सो आपके पास क्या क्या वेरायटी है विथ रेट बता दीजिए. मैम, ये हमारा हैंडमेड बोहो बैग्स है. ये अभी बहुत ट्रेंडिंग है और हमारा ये सब हाथ से बनता है मैम. अच्छा, यस. और ये सब शेल्स वगैरह ये सब हम हाथ से लगाते हैं. अच्छा, ओके. क्या रेट है इसका? मैम, इसका 2500 है. ओके, हे 2500चं आहे आणि सगळं हँडमेड आहे. सगळं ह्यांनी जे तुम्हाला शेल्स दिसतात हे सगळे हँडमेड त्यांनी लावलेले आहेत. खूप सुंदर आहे आणि आजकाल ट्रेंडिंग पण आहेत. और क्या क्या है मैम? और हमारे पास काफी कुछ है मैम. ये रनर्स आता है मैम. ये किसके लिए यूज होता है? ये मंदिर में यूज होता है, डाइनिंग टेबल्स पे यूज होता है. अच्छा, हे डायनिंग साठी पण तुम्ही यूज करू टेबल पे शकता. यूज होता है मैम. म्हणजे और ये सब हमारा पुराना जो ड्रेसेस होता है उससे हम बनाते हैं. ओके ओके. क्या रेट है इसका? मैम, इसका 600 है. 600 रुपये. खूप रिजनेबल प्राइसला आहे आणि सुंदर पण वाटेल. तो तुम्हाला मी नक्की रिकमेंड करेल. और क्या क्या है? ये पर्स, ही पर्स पण खूप छान आहे. मैम, ये भी हमारे डिजाइनर बैग्स है मैम. ये सारा हैंडक्राफ्टेड होता है. अच्छा, इसका रेट क्या है? इसका मैम 1000 है. हे 1000 ला आहे आणि हे पण खूप छान वाटते बघा. मस्त आहे. और क्या है? ये है मैम सब डिजाइनर बोहो बैग्स है मैम. ये सारे अलग अलग प्रकार के हैं ये सब. अच्छा, इसका क्या रेट है? कॉटन मैम, ये 1200 का है. अच्छा, हे 1200 रुपयाला ही पूर्ण बॅग आणि पण खूप छान वाटते बघा. दिसायला खूप छान वाटते. चलेल, ऑल द बेस्ट. थैंक यू मैम. थैंक यू सो मच. आइए. यस, और आपका नंबर भी बता दीजिए सो दैट अगर किसको पसंद आए तो वो ऑर्डर करेंगे. नंबर बता दीजिए. मैम, 8007958979. लाडू बुटीक 07 इंस्टाग्राम पे मेरा पेज है. अच्छा, नक्की फॉलो पण करा आणि काय पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता. थँक्यू. ऑल द बेस्ट. मला एवढं छान आणि युनिक वाटलं की मी सुद्धा हे लगेच परचेस केलंय 600 रुपीज मध्ये. खूप छान आहे आणि हे जनरली कुठे भेटत नाही. तुम्ही डायनिंग टेबलवर टाकू शकता किंवा देवाच्या तिथे बसायला सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. खूप छान प्रोडक्ट आहे. नेक्स्ट स्टॉल कडे आपण आलो आहोत. स्टॉल नंबर आहे 278 आणि इथे मला खूप युनिक गोष्ट भेटली आहे. ते म्हणजे टेरेस गार्डन साठी लागणारे ज्या बिया आहेत त्या हे काका विकायला आलेत. सो आपण त्यांच्याकडे माहिती घेऊयात. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? भोपसे बाबासाहेब भाऊसाहेब, मुक्काम पोस्ट तामसवाडी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. ओके. सो तुमच्याकडे विथ रेट्स मला सगळं सांगा. हे आपण टेरेसवर टाकून याचे पीक घेऊ शकतो हो ना? हा, काय काय आहे एक थोडक्यात माहिती द्या फक्त. आता याच्यामध्ये पालेभाज्याच्या आहेत, वेलभाज्या आहेत, कंदभाज्या आहेत आणि फळभाज्या आहेत. फुलं वगैरे पण आहेत. फुलं पण आहेत, पारिजातक आणि
झेंडू आणि काय काय रेटचे? हा 30 रुपये 40 रुपये 50 रुपये अशा पॅकेटचे. अच्छा 30 40 50 रुपयामध्ये आहेत आणि खूप हे चांगलं ऑप्शन आहे. खूप जणांना विचार पडतो की आपण काय करायचं वगैरे, तर हे पण एक खूप छान ऑप्शन आहे. तुम्ही नक्की इथे येऊन भेट देऊ शकता. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट स्टॉल कडे आपण आलो आहोत. स्टॉल नंबर आहे 233. नागपूरहून आले ते. सो आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात त्यांचे काय काय प्रोडक्ट्स आहेत. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? नमस्कार मॅडम, माझं नाव आहे छाया कांबळे. मी नागपूर जिल्ह्यातून भिवापूर तालुक्यातून वाकेश्वर गावावरून आली आहे. अच्छा. माझा बिझनेस आहे भिवापूरची लाल मिरची पावडर. ही प्रसिद्ध आहे, बाहेर देशात पण भिवापूरच्या नावाने ओळखली जाते. ओके. अच्छा. हे मिरची पावडर आम्ही अशी तयार करतो. आमच्या शेतातली मिरची असते. मिरचीच्या कांड्या काढून तेलात भाजून त्याच्यात मसाले वगैरे टाकून ते आम्ही कांडप करतो आणि ह्या मिरचीला स्वाद पण आहे आणि टेस्ट पण आहे, कलर पण येते. अच्छा, काय रेट आहे याचा? याचं 300 रुपये मॅडम, 500 केजी. अच्छा, अर्धा किलो 300 रुपये. 300 रुपये अर्धा किलो रेट आहे आणि त्यांनी सांगतात की खूप फेमस आहे. आउट ऑफ इंडिया सुद्धा खूप मागणी आहे या मिरची पावडरला. अजून काय प्रोडक्ट आहेत? धनिया पावडर आहे मॅडम. अच्छा, हे पण तुमचं घरचं आहे? हो. आणि हे काय तर वेगळं दिसतंय? हे सोया स्टिक आहे. हे टाइमपास साठी, महिलांना वेळ मिळत नाही ना, त्यामुळे असं थोडं टीव्ही बघता बघता तरी महिलांनी हा एक हे करावा असं वाटते. छान आहे मॅडम. हे पण छान आहे. टाइमपास म्हणून तुम्ही हे यूज करू शकता. बाकी सगळे प्रोडक्ट छान आहेत. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू मॅडम. मला इथे काका भेटले, सो त्यांच्याकडून मी इथला अभिप्राय जाणून घेणार आहे की त्यांना कसं वाटलं एक्झिबिशन मध्ये येऊन आणि सगळ्या प्रतिक्रिया. नमस्कार काका, नाव काय तुमचं? माझं नाव रघुनाथ दशरथ मसे. अच्छा, आणि कुठून आला? मी खारघरवरून आलो. खारघरून आलो. आणि इथे तुम्ही नेहमी येता दरवर्षी? हा, म्हणजे हे जिथे एक्झिबिशन असतं तिथे दरवर्षी इथे असतं, काही वेळेला बांद्राला असतं, नेहमी जातो. शासनाचा चांगला उपक्रम आहे. ग्रामीण भागातले जे काही बचत गट आहेत त्यांनी स्वतः उत्पादित केलेला माल आहे आणि त्याला एक चांगली बाजारपेठ निर्माण करून दिली. आपल्यासाठी चांगलं आणि त्यांनाही 2 पैसे मिळावे यातून मी दरवर्षी त्याला भेट देतो आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करतो. हो, थँक्यू सो मच. थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल. सो नेक्स्ट स्टॉल कडे आपण आलो आहोत. स्टॉल नंबर आहे 236 आणि इथे मी यांच्याकडे सगळे डाळी वगैरे बघितल्या. सो आता पूर्ण माहिती त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्कार, नाव तुमचं? प्रियंका पाडवी, अच्छा, नंदुरबार जिल्हा. ओके. आणि काय काय प्रोडक्टचे विथ रेट सगळं सांगा. तूर डाळ आहे जात्यात भरडलेली आणि नॅचरल आहे, म्हणजे अच्छा, त्याच्यामुळे ही अशी दिसते. तुम्ही बघू शकताय की तूर डाळ बघितलं गौरीच्या राख्यात भाजून तिला जात्यात भरडून काढली, त्याच्यामुळे ती अशी दिसते. अच्छा, जात्यावर भरडलेली आहे, मशीन मेड नाहीये ही डाळ, म्हणून ही अशी दिसते. शिजायला जरासा वेळ लागतो पण टेस्ट खूप छान आहे. हातसाडीचे सर्व प्रोडक्ट आपल्याकडे. चवळी आहे आणि हे आमचूर पावडर आहे. किती रुपयाला आहे? 70 रुपयाला. 70 रुपीजला ही आमचूर पावडर आहे. आणि 50ला कैरीचे तुकडे सुकवले. आणि 50 रुपयाला हे कैरीचे तुकडे सुकवलेले आहेत आणि उन्हात सुकवलेले आहेत. इंद्रायणीचा भात आहे, हातसाडीचा आहे, विदाउट पॉलिश. विदाउट पॉलिश भात आहे. हे 70 रुपीज पर केजी आहे. अजून डाळी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. एकंदरीत खूप छान वाटलंय. मी पण यांची तुरीची डाळ विकत घेणार कारण मला खूप आवडलंय त्याच्यामुळे, आणि तुम्हालाही रिकमेंड करते सर्वांना. थँक्यू. नेक्स्ट स्टॉल कडे आपण आलो. स्टॉल नंबर आहे 246. तर मला इथे मध दिसतोय, यांचा ऑर्गॅनिक मध आहे. तर त्यांच्याकडून आपण माहिती पण घेऊयात की याला ऑर्गॅनिक कसं ओळखायचं आणि काय. नमस्कार. नमस्कार. नाव तुमचं काय? माझा गीतांजली दत्तात्रय चिखले. अच्छा, नांदूर विठ्ठलवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. इथून मी आलेली आहे आणि माझा मधुमक्षी पालनाच्या व्यवसायातून निर्मित झालेलं हे मध आहे. हे मध आणि बी पोलन. ओके. हे बी पोलन आहे की हे जे मध जे आहे, हे मध जर अशी जी तार लागली तर हे मध बोलायचं. अच्छा. पुन्हा जर समजा हे पाणी आहे, हे पाण्यामध्ये समजा असं जर टाकलं तर हे असं तळात गेलं पाहिजे, नंतरच विरघळलं पाहिजे. अच्छा, आणि समजा वरतीच राहिलं तर तो ओरिजिनल नाहीये. अगदी विरघळत गेला तरी पण नाही बोलायचं. हे डायरेक्ट खाली जाऊनच नंतर. आणि ज्या टाइमाला व्हाईट कपड्यावरती आपण घेतो, व्हाईट कपड्यावरती घेतल्यानंतर तो व्हाईट कपडा धुतल्यावरती पुन्हा व्हाईटच राहायला पाहिजे. त्याला जर कोणता जर डाग असेल तर ओरिजिनल नाही. आणि जर ते स्वच्छ झालं तर मग ते ओरिजिनल. आणि
ज्या हानीपासून खोकला जातो आणि डॉक्टरांपासून लांब ठेवतं ते हानी. अच्छा, असं तुमची ओळख आहे. अशी ओळख. आणि हे जे बी पोलन जे आहे सर, बी पोलनची माहिती कोणालाच जवळजवळ बऱ्याच माणसांना नाही. मग त्यांनी प्रथम गुगलवर जाऊन गुगलवरती पूर्णपणे माहिती घ्या बी पोलन आणि बी पोलन आपलं हानी, हे दोन्ही सुद्धा दररोज खाण्याची गोष्ट आहे. हे खाल्यानंतर डॉक्टरही आपल्यापासून लांब राहतात आणि आपल्यालाही डॉक्टर पर्यंत जायची गरज लागत नाही. आपण निरोगी राहण्यास पूर्णपणे सक्षम होतो. म्हणजे एवढं बी पोलन आणि हे आहे. माशी ज्या टायमाला निसर्गामध्ये जाते, आपलं फुलांवरती परागकण घेते, पुन्हा नेक्टर घेते, तर ते नेक्टर मकरंद पासून हे आपल्याला हनी तयार. आणि जे परागकण असतात ते परागकण आपण कलेक्शन करतो. ते कसं त्याच्या पेटीच्या गेट समोर ट्रॅप लावला जातो, बी पोलनचा ट्रॅप लावला जातो आणि त्या ट्रॅप मधून ती आतमध्ये जाताना तिच्या पायाला तिच्या बकेटमध्ये असलेले जे परागकण आहेत ते परागकण तिथे निखळले जातात आणि मग आपण हे बी पोलन कलेक्शन करतो. पोलन आणि मध हे दोन्ही सुद्धा डायनिंग टेबलवर ठेवा आणि पूर्णपणे ना निरोगी राहा सगळेजण. लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे खाण्याची गोष्ट आहे. कुठेही काण्याकोपऱ्यात ठेवण्याची गोष्ट नाही. कुठे असेल काण्याकोपऱ्यात तर तिथूनही काढा आणि सगळ्यांनी एक चमचाभर मध दररोज खा. काकूंनी खूप छान सल्ला दिलाय, खूप छान हेल्थ टिप दिली आहे आणि मी सुद्धा हा मध घेणार आहे. त्यांनी तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे की ओरिजिनल मध कसं ओळखायचं ते. तर थँक्यू सो मच काकू. आणि तुमचा नंबर पण सांगा, म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करतील. चालेल सर मॅडम. 90 21 15 35 25 ह्या नंबरवरती कॉल केला तर तुम्हाला कुरिअरने पोलन आणि हनी हे दोन्ही सुद्धा तुम्हाला भेटून जातील. आणि जे संपूर्ण माहिती मी जी दिलेली आहे तर लोकांपर्यंत हे हनीचं महत्व आणि बी पोलनचं महत्व हे कळण्यासाठी दिलेली आहे. तर प्रत्येकाने ह्या गोष्टीचा फायदा घ्यावा ही मनापासून इच्छा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. सो आपण नेक्स्ट स्टॉल कडे आलो आहोत. स्टॉल नंबर आहे 251 आणि इथे खूप छान छान कलेक्शन्स दिसतात. मी काकूंना सगळी माहिती विचारते. नमस्कार काकू, काय नाव आहे तुमचं? माझ्या ब्रँडचं नाव आहे माझी हिरकली, ठाण्याची आहे मी. आणि आपल्याकडे सगळं मल कॉटन, कॉटन्स मध्ये सगळं कलेक्शन मिळेल. हे प्युअर मल कॉटन मध्ये आहेत. अच्छा, हा. हाताला फील करा. हो, खूप सॉफ्ट खूप आहे, सुंदर असं मल कॉटन आहे हे. आणि आपल्याकडे ह्या अशा बनारसी टिश्यू हे सगळं वेगळं कलेक्शन जे की कलर कॉम्बिनेशन्स आपण स्वतः बनवून घेतो. आणि खूप युनिक पण आहे. हा, युनिक कलेक्शन आहे. याचं काय रेंज आहे? यावाला 4,500 आहेत. अच्छा. त्याचबरोबर आपल्याकडे कॉटन पैठणीज आहेत. अच्छा. हे कॉटन पैठणीज आहेत. लिनन मध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे. हे आपल्याकडे टिश्यू आहे, मल टिश्यू, या साड्या वगैरे अशा येतील. आणि भरपूर आपल्याकडे सेलिब्रिटी पेज म्हणजे आपल्याकडे ह्या डिझायनर कॉटनच्या साड्या आहेत इरकलच्या, या आपण स्पेशली बनवून घेतो ऑफिस वेअर साठी वगैरे. खूप कम्फर्टेबल. हे खूप सुंदर असं वेगळं कलेक्शन. आणि आपलं पेज स्पेशली मराठी सेलिब्रिटींचं पेज आहे. इन्स्टाला गेलात माझ्या इरकलीला तर तुम्हाला भरपूर कलेक्शन आपलं मिळेल. नक्की फॉलो करा इंस्टाग्राम पेजला. आणि काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डरही करू शकता. आणि अजून एक मला इथे एक पीस, तो ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस दिसतोय, तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीवर. ही पाठीवरती अशी देवी येणार आणि हाताला अशी नथ येते. ओके, हाताला नथ येते. हे आपले स्वतःचं कलेक्शन आहे. हे आपण कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीने खानावरती असेल तर खानावरती किंवा सिल्कच्या याच्यावरती बनवून मिळेल. अच्छा, ओके. आणि खूप युनिक कलेक्शन, दुसरीकडे कुठे असं पाहायला नाही. काय रेट आहे याचा? 1250. 1250 ब्लाउज पीस. आपल्याकडे पैठणी ब्लाउज पीस पण असतात. अच्छा. आणि हा श्रीकृष्ण आहे. हे सगळे आपण युनिक श्रीकृष्ण पण तुम्ही बघू शकताय. किती छान 2,500 हे दिसतंय कलाकुसर. खूप सुंदर आहे, तुम्ही प्रिफर करू शकता. सो आपण आता आलोय स्टॉल नंबर 213 मध्ये. तर यांचं हे म्हणतात खूप स्पेशल मसाले आहेत. तर यांच्याकडूनच विचारपूस करूयात आपण नेमकं काय. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? मी वंदना राजेश कावडे. मी गोंदिया जिल्ह्यातली आहे. तिरोडा तहसील आहे माझं आणि गाव आहे वडेगाव. अच्छा. आणि काय स्पेशालिटी आहे तुमच्या मसाल्याची? सर, हा माझा नवीन ब्रँड आहे मनस्वी मसाला. हा आमचा खुशबू मसाला. आमचे गट मिळून आम्ही बाया मिळून करतो आम्ही हा मसाला. तर
तर यामध्ये ना सर आम्ही स्पेशल हे केलं आहे की जो बाजारामध्ये मसाला आहे त्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण वाढलेलं सर्वांना दिसतं. त्यामुळे मिरीचं प्रमाण कमी करून आम्ही यामध्ये लहान विलायची जास्त टाकली आहे, लवंग जास्त टाकली आहे आणि कस्तुरी मेथी स्पेशली टाकली आहे. त्यामुळे आमच्याच मसाल्याची खूप चांगले भन्नाट चव पण आहे आणि पोटासाठी पण खूप चांगला आहे. ओके, मी पण घेतलाय. तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करते, नक्की या स्टॉलला भेट द्या आणि यांचा मसाला खरेदी करा. आणि यांचा तुम्हाला मोबाईल नंबर पण तिथे दिसेल, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून पण ऑर्डर देऊ शकता. सो हे उमेद फाउंडेशन मार्फतच आहे. सो आपण यांच्याकडून माहिती घेऊयात की तुम्ही इथल्या सगळ्या पदार्थांची ऑर्डर कसं देऊ शकता. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? राम आहे माझं नाव. अच्छा, या उमेद मार्फत तुम्ही कुठं पण केव्हा पण जसं फ्लिपकार्ट, अमेझॉन थ्रू जशी ऍप वर मागू शकतो ना, त्या थ्रू आपण तुम्ही कुठंही यांचे प्रोडक्ट मागू शकाल. अच्छा, जसे आता ग्रामीण विभागातून कुठं पण प्रोडक्ट नाही मिळू शकत ना, आणि जे कॉस्ट यांची आहे त्याच कॉस्ट मध्ये मिळणार आहे. अच्छा, हे सगळे आपले जिथे जेवढे पण इथे स्टॉल्स आहेत तेवढे सगळे इथे सगळ्यांची नोंदणी झालेली आहे. ओके, तर सगळे तुम्ही जे पण तुम्हाला काही आवडतंय तुम्ही या उमेद फाउंडेशनला जा आणि तिथून तुम्ही बाकी सगळे प्रोडक्ट्स घेऊ शकता. आणि कधी पण हे बेस्ट ऑप्शन आहे. जे इथले गरीब शेतकरी आहे, महिला बचत गट आहे, त्यांच्याचकडून आपण नक्की घेतलं पाहिजे. थँक्यू.